जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. आंबाबर्वा अभयारण्यात 31 पाणवठ्यांना टँकरने पाणीपुरवठा. वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी वनविभागाची धडपड. सोनाळा प्रतिनिधी. फाल्गुन संपताच चैत्र महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून सातपुड्याच्या कुशीत असलेल्या आंबाबर्वा अभयारण्यातील वन्यजीवांना कडक उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. निसर्गाची देवभूमी मानल्या जाणाऱ्या या अभयारण्यातील नैसर्गिक जलस्रोत आटू लागल्याने वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी वनविभागाने कंबर कसली असून अभयारण्यातील 31 कृत्रिम इको फ्रेंडली पाणवठ्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. आंबाबर्वा व्याघ्र अभयारण्य सुमारे 14,000 हेक्टरच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेले आहे. या संरक्षित क्षेत्रात वाघ, बिबट, नीलगाई यांसह विविध प्रजातींच्या वन्यजीवांचा आणि पक्ष्यांचा मोठा वावर आहे. वाढत्या तापमानामुळे जंगलातील नैसर्गिक पाण्याचे झरे कोरडे पडत असल्याने वन्यजीव पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळू नयेत यासाठी वनविभागामार्फत कृत्रिम पाणवठे भरले जात आहेत. सध्या अभयारण्यात एकूण 59 पाणवठे असून त्यापैकी 43 इको फ्रेंडली आहेत, तर 6 नवीन पाणवठ्यांचे काम प्रगतीपथावर आहे. पाणीपुरवठ्यासाठी अभयारण्यात 12 सोलार पंप बसवण्यात आले आहेत. मात्र त्यापैकी 3 पंप सध्या बंद असल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. चिमणखोरा, पाटापाणी, आमपाणी, गोलपाणी, गुमानखोरा, कवड्याकुंड, मंदिर पाणवठा, चढाव पाणवठा, तलई, शादी मल्ला, उमरपाणी, पिपळडोह, नीलकुंड आणि बेहडा यांसारख्या दुर्गम भागातील पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी सोडले जात आहे. वन्यजीवांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि त्यांना हक्काचे पाणी मिळावे यासाठी वन अधिकारी आणि कर्मचारी या कडक उन्हातही विशेष परिश्रम घेत आहेत.